पहा विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 5वी शिष्यवृत्ती या अभ्यासक्रमांतर्गत गणित विषय आणि कोणता घटक पाहणार आहोत. मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या कशी तयार करायची हे आज आपण अभ्यासणार आहोत. मग मोठ्यात मोठी संख्या तयार करताना आणि लहानात लहान संख्या तयार करताना काही नियम आपल्याला माहित पाहिजेत. ते नियम कोणते आहेत ते आपण पाहूया. पहा, दिलेल्या अंकापासून सर्वात मोठी संख्या तयार करताना अंक हे उतरत्या क्रमाने लिहावेत. मोठी संख्या तयार करताना अंक कसे लिहायचे आहेत आपल्याला? उतरत्या क्रमाने. आणि लहानात लहान संख्या तयार करताना ते कसे लिहायचे? ते चढत्या क्रमाने लिहायचे. ते चढत्या क्रमाने लिहायचे. पहा, उदाहरणार्थ मी या ठिकाणी जर दिलं 6, 7, 2, 4. चला, या अंकापासून मला जर मोठी संख्या तयार करायची असेल तर काय म्हटलं आपल्याला? मोठी संख्या तयार करताना उतरत्या क्रमाने लिहावी. पहिली मोठी संख्या कोणती आहे? 7, नंतर 6, नंतर 4, नंतर 2. हे आपलं सर्वात मोठी संख्या तयार झाली. त्याच पद्धतीनं लहानात लहान संख्या तयार करताना संख्या चढत्या क्रमाने लिहावीत. आता तेच संख्या पहा, लहान कोण आहे? 2, नंतर 4, नंतर 7. ही आपली लहान संख्या तयार झाली. दिलेल्या अंकात जर 0 असल्यास सर्वात लहान संख्या तयार करताना तो डावीकडून दुसऱ्या स्थानावरती लिहावा. आता पहा, मी तीच संख्या घेतो, तेच अंक घेतो. 7, 6, 7, 2, 4. आणि जर ह्याच्यामध्ये जर 0 जर आला तर सर्वात लहान संख्या तयार करताना तो डावीकडून दुसऱ्या स्थानावर घ्यावा. म्हणजेच काय करायचं? सर्वात लहान अंक 2 आहे, 0 ऐवजी आपण 2 घेतला. त्यानंतर 0 लिहायचा आणि नंतर जशा संख्या आहेत त्या संख्या मांडणी करायची. या पद्धतीने हा आपल्याला सर्वात लहान संख्या आपल्याला भेटली. आता पहा, विशिष्ट अंकी सर्वात मोठ्या संख्येत प्रत्येक अंक 9 असतो. पहिलं हे पाहूया. पहिलं उदाहरण पहा, मी जर म्हटलं 4 अंकी सर्वात मोठी संख्या तयार सांगा. 4 अंकी सर्वात मोठी कोणती? तर ती असते 9999. म्हणून काय म्हटलं इथं? विशिष्ट अंकी सर्वात मोठ्या संख्येत प्रत्येक अंक 9 असतो. मी 4 अंकी म्हटलं म्हणून प्रत्येक अंक 9 आला. समजले? मी जर 5 म्हटलं असतं पुन्हा 9 वाटले असते, 99,999. तसंच विशिष्ट अंकी सर्वात लहान संख्येत डावीकडून पहिला अंक 1 असतो, बाकी सर्व 0 असतात. म्हणजे काय? मी म्हटलं 4 अंकी सर्वात लहान संख्या कोणती? 4 अंकी. मग पहा, 0001. 4 अंकी सर्वात लहान संख्या झाली. 5 अंकी जरी म्हटलं तरी तसंच 4 0. आलं लक्षात? हे विशिष्ट अंकाचं साधन. आणि दुसरं एक आहे की दिलेले अंक आपल्याला 4च आहेत, पण 5 अंकी सर्वात मोठी संख्या तयार करा म्हटलं, जो मोठा अंक आहे तो डबल घ्यायचा असतो. 77 6 4 2. ही झाली सर्वात मोठी संख्या तयार करताना आपण काय केलं? जो मोठा अंक आहे तो पुन्हा घ्यायचा आणि संख्या या उतरत्या क्रमाने लावायच्या. आता लहानात लहान 4 अंक दिलेले आहेत, परंतु जर 5 अंकी संख्या तयार करा म्हटलं तर जो पहिला अंक आहे लहान आहे तो पुन्हा 2 वेळा घ्यायचा आणि ही संख्या झाली आपली सर्वात लहान 5 अंकी संख्या या ठिकाणी तयार झाली. आता यावरील काही उदाहरणं आपण अभ्यासूया. पहा, पहिला प्रश्न आहे 1 3 0 7 9. हे अंक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात लहान संख्या कोणती? सर्वात लहान संख्या कोणती? आता सर्वात लहान संख्या तयार करताना आपला नियम काय आहे? दिलेले अंक हे चढत्या क्रमाने लावायचे. चढत्या क्रमाने. पहा, दिलेले अंक कोणते आहेत? सर्वात लहान कोण आहे? 0 आहे, पण तो जर आपण सुरुवातीला घेतला तर दिलेले अंक 5 आहेत.
आणि दिलेली संख्या ती 4 अंकी तयार होईल. म्हणून आपला शून्याचा नियम काय म्हणतो, शून्य दिलेल्या अंकात जर शून्य असल्यास तो डावीकडून दुसऱ्या क्रमांकावर लिहावा. डावीकडून लिहिताना सर्वात लहान कोण आहे, 1, नंतर शून्य घ्यायचा, नंतर 3, 7, 9 ही झाली आपली सर्वात लहान संख्या तयार. समजलं. आता पुढचा प्रश्न पाहूया. 4, 5, 6, 0, 8 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या यांच्या बेरजेची निमपट किती. आता पहा, पहिलं मोठी संख्या तयार करूया आपण. मोठी संख्या तयार करताना सर्वात मोठा अंक कोणता आहे, 8, त्यानंतर 6, त्यानंतर 5, त्याच्यानंतर 4, त्यानंतर 0. आणि लहान संख्या तयार करताना आपण सर्वात लहान कोण आहे, शून्याच्या ऐवजी 4 घेणार, कारण 0 हा दुसऱ्या स्थानी आला पाहिजे. 5, 6, 8 यांच्या बेरजेची निमपट. मग आता यांची बेरीज करणार मी. 6 4 10 ला 0, हाचा 1, 11 ला 1, 7 आणि इथं 12,000 किती आले, सॉरी 12,000 म्हणतो, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, म्हणजे 1,27,108. आता याचे निमपट म्हटले. निमपट म्हणजे काय करायचं, त्याचे अर्धे करायचे असतात. 1,27,108 अर्धे करायची म्हटलं की बेने भागाकार करायचा. म्हणजे पहा, बे सकी 12, बे त्रिक 6, 1 उरला, बे पंचे 10, 1 उरला, बे पंचे 10 आणि इथं बेचोक 8, म्हणजे त्याची निमपट आली आपल्याला 63,554. समजलं. पुन्हा पुढचं उदाहरण पहा. 2, 8, 5, 4 हे अंक वापरून तयार केलेल्या 6 अंकी संख्येच्या हजार स्थानी कोणता अंक असेल. पहा, आता काय म्हटलं या ठिकाणी, 6 अंकी संख्या तयार करायची. किती अंकी, 6 अंकी तयार करायची. 6 अंकी तयार करताना आपण काय करू, पहिल्यांदा जो अंक आपला मोठा आहे तो पहा 8, 8 चल पहा या ठिकाणी 2, 8, 5, 4 हे अंक वापरून तयार केलेल्या मोठ्यात मोठ्या 6 अंकी संख्येच्या हजार स्थानी कोणता अंक असेल. आपल्याला दिलेले अंक 4 आहेत आणि 4 अंक दिलेत आणि 6 अंकी संख्या तयार करा म्हणतायत. मग जो अंक मोठा आहे तो आपल्याला तेवढ्या वेळा घ्यावा लागेल. 6 अंक म्हटले म्हणून मी इथे काय करणार, 8 हे 2 वेळा मी पुन्हा घेतला, पुन्हा 5, 4 आणि 2. आता झाली ही 6 अंकी संख्या तयार झाली. 4 अंकापासून 6 अंकी मोठ्यात मोठी संख्या या ठिकाणी तयार झाली. आता पुढचा प्रश्न आपल्याला काय म्हटलंय, संख्या तयार झालेल्या नंतर त्यांच्या हजार स्थानी कोणता अंक असेल. मग हजार स्थानी कोणता आहे, एकक, दशक, शतक, हजार. हजारच्या ठिकाणी मला 8 हा मिळाला. समजलं. या पद्धतीनं आपल्याला दिलेल्या अंकापासून मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्या तयार करताना दिलेले अंक हे उतरत्या क्रमाने लिहिले तर आपल्याला मोठी संख्या मिळते. लहान संख्या तयार करताना संख्या चढत्या क्रमाने लिहाव्यात आणि जर 0 जर आला तो डावीकडून तो दुसऱ्या क्रमांकाला लिहून आपल्याला लहान संख्या तयार करायची. आणि विशिष्ट अंक मोठ्यात मोठी संख्या तयार करताना प्रत्येक अंक हा 9 असतो आणि विशिष्ट अंकी सर्वात लहान संख्येत डावीकडील अंक हा 1 असतो, बाकी सर्व 0 असतात. या पद्धतीने आपल्याला संख्या तयार करायच्या आहेत. समजलं. ओके.